नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि लक्षवेध फाउंडेशनच्या सहकार्याने मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 2 मार्च 2025 या कालावधीमध्ये स्वर्गवासी रतन टाटा परिसर लक्षवेध मैदान नरेंद्रनगर येथे ही स्पर्धा पार पडेल। शुक्रवारी 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता स्वर्गीय रतन टाटा परिसर लक्षवेध मैदान नरेंद्रनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल। मुख्यमंत्री महोदय अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2025 हे महानगरपालिका नागपूर तसेच लक्षवेध बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथं आयोजित करतो आहे। याच्यामध्ये पूर्ण राज्यातून 36 संघांचा सहभाग आहे। एकत्रित पूर्ण तयारी झालेली आहे। अगदी खेळाडूंना आणण्यापासून त्यांना ठेवण्यापर्यंत, त्याच्यानंतर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन इथं करणे, इथं स्पर्धा घेणे, त्यांना लागणाऱ्या आवश्यक सुविधा, निवास व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन असेल, सगळी व्यवस्था झालेली आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं जे ब्रँडिंग आपल्याला करायचं होतं, ॲडव्हर्टाइजमेंट प्रचार प्रसिद्धी करायची होती, तीसुद्धा आपण केलेली आहे। आणि या परिसरातील नागपूर जिल्ह्यातील विदर्भातील किंवा एवढी मोठी स्पर्धा आपल्या भागात होत आहे, तर याचा जेणेकरून या भागातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा याच्यासाठी ह्या स्पर्धेचा नक्कीच फायदा होईल। सर, किती टीम असणार आहे? त्याच्यामध्ये सुरुवातीला तर आता असं आहे की 20 टीम ह्या पुरुषांच्या आहेत आणि 16 टीम ह्या महिला कबड्डीच्या टीम आहेत। आता बघूयात, ॲक्च्युली प्रतिसाद तरी एवढा मिळालेला आहे आपल्याला। विनोद जाधव, उपायुक्त क्रीडा व सांस्कृतिक विभाग, महानगरपालिका नागपूर। थँक्यू। उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांची उपस्थिती असेल। नरेंद्रनगर येथील लक्षवेध मैदानामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मनपाचे क्रीडा अधिकारी डॉक्टर पियुष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, स्पर्धेचे संयोजक रितेश गावंडे, संजय पवनीकर, धनंजय वाडेकर, भूषण केसरकर, श्रीकांत दुचक्की, रमेश भंडारी आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेमध्ये देशभरातील नामवंत कबड्डीपटू सहभागी होणार आहेत। स्पर्धेमध्ये पुरुषांचे 20 संघ तर महिलांचे 16 संघ सहभागी होणार आहेत। स्वर्गीय रतन टाटा परिसर लक्षवेध मैदान येथे स्पर्धेसाठी 6 मैदान तयार करण्यात आलेले आहेत। स्पर्धेकरिता अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनची परवानगी प्राप्त असून नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे।